President has proclaimed emergency. This is nothing to panic about. नमस्कार. आज बरोबर या घटनेला 50 वर्ष होत आहेत. मी तुम्हाला कळलंच असेल की कुठल्या घटनेविषयी बोलतोय. 1975 25 जून इंदिराजींनी देशात आपण स्वतः त्यांच्या विरोधात कोर्टाचा निर्णय, अलाहाबाद कोर्टाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्यामुळे जणू काही देशावरती संकट कोसळलं आहे. अख्ख्या देशभर त्यांच्या विरोधात काहीतरी कट कारस्थान होतं आहे. याच्यासाठी त्यांनी देशभरात अचानक रात्री आणीबाणी जाहीर केली. President has proclaimed emergency. This is nothing to panic about. देशातील सर्व थोर छोट्या मोठ्या नेत्यांना, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना त्यांनी आत टाकलं. सगळ्या पक्षाच्या म्हणजे काँग्रेस नाही, विरोधी पक्षाच्या. आणखीन काय होतं हे कळायच्या आधी सगळ्या वर्तमानपत्रांवरती, प्रत्येक वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये त्यांचे एक एक प्यादे जाऊन बसले. काय छापावं, काय छापू नये. आज जे त्यांचेच नातू म्हणत आहेत की संविधान धोक्यात आहे, एक लाल पुस्तक, कोरं लाल पुस्तक घेऊन देशभर भटकून सांगत आहेत संविधान धोक्यात आहे. तर त्यांच्या आजीने बोलायलाच बंदी केली होती, लिहायला, बोलायला, सगळ्याच गोष्टीला बंदी केली होती. तर संविधान कोणी संविधानाचं उल्लंघन केलं हे याच्यावरून आपल्याला कळेल. ज्या काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला, तेच लोक आज आपल्या संविधानाविषयी बोलत आहेत. आणखीन त्यांचा फक्त विरोधात निर्णय गेला. राजनारायण सिंग त्यांच्या विरोधात इलेक्शन जिंकले म्हणून त्यांना जो राग आला, त्यांना जो आपला त्यांचा इगो हर्ट झाला, म्हणून हे काळ पर्व सुरू झालं. जवळजवळ 27 महिने त्यांनी देशात वरवंटा अक्षरशः फिरवला असं म्हटलं तरी हरकत नाही. अतिशय खूप मोठ्या मोठ्या नेत्यांना मिसाखाली अटक केलं. 19 महिने काही ज्यांचा गुन्हा नव्हता अशा सगळ्यांना त्यांनी अटक केलं. मला आठवते आमचा एक शाखेचा स्वयंसेवक विलास दळवी, 18-19 वर्षाचं वय. तो 19 महिने आज जाऊन त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्याला कळत नव्हतं आपण काय करतोय काय नाही. फक्त का तर आंदोलन केलं, मी आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह केला म्हणून तो आत गेला. असे अनेक स्वयंसेवक जे संघाच्या आदेशामुळे आणि संघाच्या प्रेरणेतून आंदोलनं केली, सत्याग्रह केले, आणीबाणीच्या विरोधात आंदोलनं केली, ते सगळेजण आत गेले. त्यांचा काय दोष होता त्यावेळेस तुम्हाला कल्पना येणार नाही की जे स्वयंसेवक म्हणा की आणखी कोणी कोर्टात लढायला, म्हणजे आमच्या स्वयंसेवकांना तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना तर कोर्टात उभं आमच्या बाजूने लढणारे वकील देखील मिळत नव्हते. आणखीन राष्ट्रसेविका समितीच्या ज्या महिला आंदोलन करायच्या त्यांना काही न करता, म्हणजे एकदा मला आठवतं गिरगाव कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यांना विचारलं होतं पोलिसांना, हो ह्यांचा दोष काय, काय ह्यांच्याकडे हत्यारं होती, काय होती. नाही म्हणे आंदोलनं केली, निदर्शनं केली. म्हणे मग तुम्हाला वाटत काय ज्यांच्यामुळे तुम्हाला धोका आहे देशाला. तर मग न्यायाधीशाने मग स्वतःच काही स्वयंसेवकांना वगैरे, पण कमीत कमी 2.5-3 महिने आत राहून मग काहींची सुटका झाली. मी देखील, मला आठवते आमच्या ताळदेव शाखेच्या वतीने मुंबई सेंट्रलला आम्ही आंदोलन केलं होतं. आम्ही सगळे स्वयंसेवक, आम्हाला धरून डायरेक्ट तुरुंगात टाकलं. जवळजवळ 40 दिवसांनी आम्हाला कोर्टात हजर केलं. तर सगळे स्वयंसेवक 20-22 वर्षाचेच होतं आम्ही. काही 18 वर्षाचे, 20-22 वर्षाचे महिला होतील, मुली होत्या. त्या सगळ्यांना बघून जजनीच विचारलं, हे काय, यांचा दोष काय. नाही म्हणे आंदोलन केलं म्हणून यांना आत टाकलं. माझ्याकडे नशिबाने त्यावेळेस कोडॅकचा मॉडेल कॅमेरा होता. जस्ट म्हटलं, कारण कोणी आमचे फोटो काढले, संघाच्या कुठल्याही आंदोलनाचे फोटो आम्हाला कधी मिळायचे नाहीत वेळेत. काही फोटोग्राफर म्हणजे
काय आम्ही पैसे देणार वगैरे असं समजून पैसे फोटो मिळायचे नाही. म्हणून म्हटलं चला माझ्याकडे एक वडिलांचा ई मॉडेल होतं कोडॅकचा, तोच घेऊन गेलो होतो. तर आणि मग लकीली ते न्यायाधीश चांगले होते. त्याने म्हणाले काय काय यांच्याकडे सापडलं तुम्हाला जर धोका वाटतो यांच्यापासून. नाही मग काहीच प्रत्येकाकडे काही प्ले कार्ड्स वगैरे असतील हाताने लिहिलेले वगैरे असे ते प्ले कार्ड्स वगैरे होते ते हे सापडलं. आणि याच्याकडे काय सापडलं, एक कॅमेरा म्हणे सापडलं. अरे मग हा तर फोटोग्राफर आहे, कदाचित न्यूज फोटोग्राफर पण असेल. तू काय करतोस? म्हटलं काय नाही सर, फोटो काढतो. अच्छा. मग अशी आमची सुटका झाली 40 दिवसानंतर. मला आठवतं आहे की गिरगावात जेव्हा सत्याग्रह झाला होता राष्ट्रसेविका समितीच्या वतीने, तर सुरेंद्र थत्ते आणि हे सगळं साठे काकू, मला नावं आता फार आठवत नाही आहेत, पण अशा अनेक लोक अटक झाली होती. तर त्यावेळेस फक्त तेच होतं की इंदिराजींना विरोध म्हणजे संविधानाला विरोध वगैरे असं त्यांचं म्हणणं असायचं. तर न बोलता म्हणजे न विचारता काही तुरुंगात भरती केली. त्यामुळे मग पोलीस लवकर आत टाकायचे, कोर्टात उभं करायचे, डायरेक्ट जेलमध्ये आम्हाला पाठवायचे. असे करून मला आठवतं आहे की बबनराव कुलकर्णींच्या सांगण्यावरून मग नंतर मी एकदा बाहेर आल्यानंतर परत जोमाने आम्ही सुरू केलं काम. पण मग मला सांगितलं की आता कुठल्याही आंदोलनात भाग घेऊ नकोस, तर जिथे आपण पत्रकं पोचवणं किंवा बातम्या पोचवणं असं तू काम करत जा. तर बबनराव कुलकर्णी जे आम्ही सायक्लोस्टाईल पण आम्हीच करायचो. फाउंटनला एक बिचारे चांगले ग्रस्त होते, ते सायक्लोस्टाईल आम्ही हाताने करून आम्ही प्रत्येक ठिकाणी घेऊन जायचो. त्यावेळेस मला आठवते सुधीर नांदगावकर जे कथ्थकमध्ये बसायचे, ते सगळं प्रेस नोट वगैरे करून द्यायचे. आणखीन सुरेंद्र थत्ते खूप छान अक्षर पण होतं त्यांचं, आणखीन स्वतः ते करून द्यायचे बातम्या, ते आम्ही पोचवायचो. यात असं करताच मी ओढला गेलो पत्रकारितेशी. आणखीन वसंतराव भागवतांमुळे जो कॅमेरा माझ्या हातात आला तो आज देखील माझ्या हातात आहे. वसंतराव भागवतांचा परिस्पर्श झाल्यामुळे माझं थोडंसं हे झालं. पण काही लोकांना ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, काही प्रायव्हेट नोकऱ्या होत्या, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की विलास दळवी जो आमचं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. इसवलकर म्हणून एक होते, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. वालावलकर त्याचा स्वतःचा व्यवसाय होता, ते नंतर मग त्यांचं खूप आयुष्याची वाट लागली. असे अनेक लोक म्हणजे आणीबाणी ज्यांनी भोगलं आहे, म्हणजे लाट्याकाट्या आणि मार तर आम्ही खूप खाल्ला आहे. मला आठवतं आहे की महाराष्ट्र टाइम्समध्ये दिवी गोखले आणि चित्तरंजन पंडित हे मला एकदा बबनरावांनीच सांगितलं की त्यांच्या कार्यालयात जा महाराष्ट्र टाइम्समध्ये, ते जे देतील ते मग घेऊन ये, आपण मग ते सायक्लोस्टाईल करू आणि वर्तमानपत्रात वाटू. तर मला महाराष्ट्र टाइम्सचं तेव्हा टाइम्सचं कार्यालय माहीत नव्हतं, पण चित्तरंजन पंडित आमच्याच चिखलवाडीच्या इथे राहायचे. तर मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि मी घेऊन आलो कागदपत्र, आणि मला त्यांनी म्हणाले की सांभाळून घेऊन जा, नाहीतर बघ कोणतरी अडवेल तुला. ते बाहेरच बसस्टॉप होता, एक पोलीस ऑफिसर होते, मला म्हणाले इकडे काय आहे तुझ्याकडे? म्हटलं काही नाही साहेब. नाही तू त्या पंडितांकडे गेलास मला माहिती आहे, त्यांनी काहीतरी तुला दिलं असेल पत्रक वगैरे, ते दाखव मला. तर म्हटलं साहेब काही नाही, बघा माझ्या हातात. मी लकीली आणखी इनर पॅन्टमध्ये ठेवलं होतं ते, आणखी नंतर फाउंटनला जाऊन द्यायचं होतं. तर त्याने मला एक कानाखाली जी मारली आहे, तर मला आजही आठवते की काजवे चमकणं डोळ्यासमोर म्हणजे काय असतं. पण नंतर मला म्हणालं की बघ माझ्या इथे तर ह्या भागात माझ्याकडे दिसलास तर तुला डायरेक्ट परत आत टाकेन. मला माहिती आहे तू जेलमधून जाऊन आलेला आहेस. तर ह्याच आंदोलनात माझे मामा, माझी आई सगळे आंदोलनात भाग घेऊन जेलमध्ये गेले होते. आणखीन सगळ्यात वाईट म्हणजे तुम्हाला सांगतो की आपण जे हिंदू धर्मात म्हणतो की इथेच करावं आणि इथेच फेडावं. ज्या इंदिरा गांधीने त्यांचा राजनारायणनी खटला दाखल केला होता आणीबाणी, त्यांच्या इलेक्शनमध्ये धांदली करून, आणि त्याच्या विरोधात अलाहाबादने जो निर्णय दिला होता
नंतर जनता पार्टी जेव्हा स्थापन झाली आणि 77 नंतर बाहेर सगळे आल्यावर, तर त्याच इंदिराजींचा रायबरेलीला आणि त्यांचे सुपुत्र संजय गांधी त्यांचा मला वाटतं अमेठीला पराभव झाला होता. तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत, संजय गांधींनी तर नसबंदीने तर उच्चाच मांडला होता. तुम्हाला आठवत असेल की तुर्कमान गेट जे आहे दिल्लीचं, ती झोपडपट्टी ती त्यांनी अख्खी काढून टाकली होती की का म्हणे एक दिल्ली म्हणे खराब आहे झोपडपट्टीमुळे. अशा ज्या मेंटॅलिटीच्या लोकांमुळे आणीबाणीचा काळ हा पर्व होता असंच मी म्हणेन. तुम्ही अक्षरशः कुठल्याही नाक्यावरती 5-10 लोक एकत्र जमले तरी ते 144 सगळीकडे, म्हणजे देशभर मला वाटते 144 आता आपण म्हणतो तर काय होतं 144 ह्याचा अनुभव यायचा. तुम्ही नुसते पोलीस धरायचे आणि गाड्यात टाकून ठोसायचे, घेऊन जायचे आणि काही न विचारता जेलमध्ये बंद करायचे. मुंबई सेंट्रलला जेव्हा आम्ही आंदोलन केलं, मला आठवत नाही मोरारजी देसाई नसतील पण कुठल्या तरी काँग्रेसचा लीडर मोठे येणार होते ट्रेननी, नंतर त्यांच्या विरोधात आम्ही सत्याग्रह करायला गेलो होतो, आंदोलन करायला गेलो होतो. तेव्हा आम्हाला सगळ्यांना एक 30-25 20-35 लोक होतो, त्यांना धरून डायरेक्ट आतमध्ये टाकलं होतं आणि 40 दिवसांनी आम्हाला कोर्टात हजर केलं होतं. म्हणजे खरं तर कुठलाही सर्वसाधारण गुन्हेगार जो असतो त्याला एक दुसऱ्या दिवशी खरं कोर्टात हजर करायचं असतं, पण तिथे तेव्हा ना कानून होता, ना नियम होता, ना सगळ्याची पायमल्ली काय असते हे त्यावेळेस आम्हाला अनुभवायला मिळाली. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. मी तेच म्हटलं की त्यांना असं वाटलं की आपण कोर्ट आपल्या विरुद्ध निर्णय देऊच कसं शकतं, कारण त्या स्वतःला सम्राज्ञी समजत होत्या असतील. कारण नेहरू खानदान, नेहरूंची मुलगी म्हणजे आपण देशावरती राज्यच करायला आलो आहे असतात, तो सगळा ग्रह आहे त्यांचा आणि इव्हन काँग्रेस पक्षाचा देखील. तर त्यामुळे त्यांना वाटलं की आपल्या विरोधात निर्णय म्हणजे देशाविरोधात निर्णय, आणि म्हणून त्यांनी ती आणीबाणी जाहीर केली. आणीबाणी त्यांना असं वाटलं की जवळजवळ 23-24 महिन्यानंतर त्यांना असं वाटलं की आता सगळं काम आणि वाईट आहे सगळं, असं त्यांना वाटलं की आपण आता जे म्हणू ते आता पूर्व दिशा होईल आपली, आपणच परत सत्तेत येऊ थम्पिंग मेजॉरिटीने. कारण सगळ्यांचं मॉरेल देखील डाऊन झालं असं त्यांना वाटलं होतं. पण नंतर जेव्हा परमपूज्य बाळासाहेब देवरस वगैरे जे पूर्ण देशभर फिरून, अटलजी, लालजी असतील, राजमाता असतील, देशभर फिरून त्यांनी जे सर्वसामान्य लोकांना देखील खूप भरडले गेले होते, त्यामुळे त्यांची जागृती केली. आणखीन त्यांना असं नंतर मग ज्यांनी 77ला जेव्हा निवडणुका डिक्लेअर केला, मी मगाशी तेच म्हटलं की जे करावं ते भरावं. इंदिराजी स्वतः रायबरेलीला आणि त्यांचा पुत्र अमेठीत पराभूत झाले होते. 2014पर्यंत आम्ही आणीबाणी हे एक देशासाठी स्वातंत्र्य युद्धच होतं, दुसरं स्वातंत्र्य युद्धच लढलो आम्ही. त्यावेळेस ब्रिटिशांविरुद्ध माझ्या वडिलांचं तेच म्हणणं होतं की ब्रिटिशांविरुद्ध आपण लढलो नाही, तर हे स्वातंत्र्य समरच आहे. ह्याच हिशेबाने आम्ही आणीबाणीला प्रत्येकाने, देशातल्या प्रत्येक आम नागरिकाने विरोध केला होता. आणखीन मला आणखी सांगायचं की जेव्हा गोव्याचा लढा होता त्यावेळेस देखील माझे वडील आतमध्ये गेले होते त्या लढ्यात उतरून. तर 2014पर्यंत माननीय मोदीजी यांचं सरकार देशात येईपर्यंत आणीबाणी हे म्हणजे तुम्ही काय आहे, आणि आणीबाणी म्हणजे काँग्रेसवाले त्यावेळेस असं होतं वर्चस्व देशभरात त्यांचं की आणीबाणी म्हणजे आम्ही काय गुन्हा केला, आणीबाणीत आत गेलो म्हणजे असंच त्यांचं वर्तन होतं. पण मोदीजींनी आणि नंतर महाराष्ट्रात देवेंद्रजींनी सरकार आलं तेव्हा मग त्यांनी आणीबाणी हे स्वातंत्र्य युद्धातले
स्वातंत्र्यवीर आहेत किंवा स्वातंत्र्य संग्रामातलेच एक लढावे आहेत, तर त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांनी काही पेन्शन देऊ केली. मानधन हे त्यांचा मोठेपण आहे देवेंद्रजींचा. आणखीन फरक पडतोच, कारण आता सगळे मीच आता 75ला आलो आहे, तर माझ्यापेक्षा मोठे जे आता काही हयात आहेत, काही नसतील, तर त्यांच्या घरच्यांना खूप खूप फरक पडेल. त्यामुळे मी देवेंद्रजींचे मनापासून आभार मानेन.